नवीन नाशिक शुभंपार भागातील श्री रेणुकादेवी मंदिराच्या परिसरात सामाजिक कार्यकर्त्या वंदना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी वंदना पाटील यांच्या सूनबाई वैभवी पाटील यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून वटवृक्षाचे पूजन करून आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना केली। वैभवी पाटील यांची प्रथम वटसावित्री पौर्णिमा आहे। वंदना पाटील यांच्या माध्यमातून बऱ्याच गोरगरिबांना मदतीचा हात देत असून विविध सणात देखील पुढाकार घेत असतात। यावेळी हजारोंच्या संख्येने विवाहित महिला व ज्येष्ठ महिलांनी 16 शृंगार करून वटवृक्षाची पूजा केली। यावेळी वंदना पाटील यांनी वटसावित्री पौर्णिमेचे महत्त्व सांगून समस्त महिला वर्गांना वटसावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। वटसावित्री पौर्णिमा हे सत्यवानाच्या आयुष्यासाठी सावित्रीने केलेलं व्रत आहे। याच्यातनं संदेश म्हणजे का महिलांनी असंच ते व्रत अंगीकारून इथून व्रत अंगीकारून घरी गेल्यावर समाजात देखील एक संदेश द्यावा। पर्यावरणाचा देखील त्याच्यातून एक संदेश आहे की ऑक्सिजन हा वडाच्या झाडाखाली जास्त असतो, त्याच्यामुळे आपण वृक्ष संवर्धन देखील केलं पाहिजे। आपल्या दारात आज महिलांनी एक प्रण केला पाहिजे की घरी जाऊन एक झाड आपल्या कुंडीत किंवा बादलीत लावावं, 1 वर्षापर्यंत त्या ऑक्सिजनचा आनंद घ्यावा व वृक्षाची जतन केलं पाहिजे। हा देखील एक संदेश या निमित्ताने मी देते। गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक कार्यकर्ते आहे, त्या निमित्ताने मी सर्व माझ्या नाशिक शहरातील, नाशिक जिल्ह्यातील महिलांना वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते। जय महाराष्ट्र। यंदाची वटसावित्री पौर्णिमा महिला वर्गाने मोठ्या उत्साहात आनंदात नटून सजून साजरी केली। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।